सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील उपवळे गावात बिबट्याच्या हल्ल्याची थरारक घटना समोर आली आहे। 9 वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला, मात्र प्रसंगावधान राखत 11 वर्षाच्या भावाने तिचा जीव वाचवला आहे। ही घटना रात्री 8:30च्या सुमारास उपवळे येथील हनुमान मंदिराजवळ घडली। स्वरांजली संग्राम पाटील, वय 9 वर्ष, असं जखमी बालिकेचे नाव आहे। जेवणानंतर स्वरांजली आणि तिचा भाऊ शिवम हे शेजारच्या घरात जात असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला। बिबट्याने स्वरांजलीला अचानक पकडले आणि तिला ओढू लागला, मात्र क्षणाचाही विलंब न करता शिवमने धाडस दाखवत बहिणीचा पाय पकडून तिला जोरात ओढले। स्वरांजलीच्या डोक्यावरील टोपीमुळे बिबट्याचे दात खोलवर रुतले नाही आणि त्याची पकड सैल झाली। मुलांचा आरडाओरडा ऐकून आई स्वप्नाली पाटील धावत घटनास्थळी पोहोचल्या। नागरिकांनीही आरडाओरडा केल्याने बिबट्या जंगलाच्या दिशेने पळून गेला। जखमी स्वरांजलीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहे। डॉक्टर निलेश पाटील यांनी उपचार केले असून स्वरांजलीची प्रकृती आता स्थिर आहे। दरम्यान लहान वयात दाखवलेल्या धाडसामुळे शिवम पाटीलचे सर्वत्र कौतुक होत आहे। मात्र बिबट्याच्या वाढत्या हालचालीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।